जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। हा सिलसिला कधी थांबणार? वर्ध्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे। सेवाग्राम मेडिकल चौकात पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे आणि यावेळी कारण आहे थेट राष्ट्रपतींचा दौरा। होय, येत्या 16 एप्रिल रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सेवाग्राम आगमनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कडक करण्यात येत आहे आणि त्याचाच फटका बसतोय स्थानिक छोट्या व्यावसायिकांना। हातगाडी, लहान दुकाने, रोजंदारीवर चालणारा व्यवसाय एका क्षणात जमीनदोस्त। प्रशासनाच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे ही पहिली वेळ नाही, प्रत्येक वेळी मोठे नेते सेवाग्रामला आले की सुरक्षेच्या नावाखाली अतिक्रमण हटवले जाते आणि नंतर पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू होतो। म्हणजेच हा सिलसिला कायमचाच। त्यामुळे स्थानिकांचा संताप वाढतोय। त्यांचा सवाल आहे, कायमस्वरूपी दुकान गाळे का दिले जात नाही? नेहमीच्या कारवाईमुळे आमचं जगणं उद्ध्वस्त होतंय, याची जबाबदारी कोण घेणार? दरम्यान गांधी संस्थांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह। सर्व सेवा संघाची जागा असतानाही कोणतीही ठोस व्यवस्था का होत नाही? की अंतर्गत वादामुळेच हा प्रश्न कायम प्रलंबित आहे? आता मोठा प्रश्न, सुरक्षेच्या नावाखाली छोट्या व्यावसायिकांवर अन्याय कधी थांबणार? लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का? दरवेळी हाच सिलसिला सुरू राहणार? रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।